गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नागपूर रोड, पंढरपूर। राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली। लाडकी बहीण योजनेत महिन्याला 1500 रुपये मिळतात, मात्र या एप्रिल महिन्यात काही महिलांना 3000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही। तांत्रिक कारणामुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो। ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे दिले जाणार आहेत, परंतु मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत। ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आल्या असतील अशा महिलांना एप्रिलमध्ये 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीनं महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती, मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना 2100 रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचं आश्वासन महायुतीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही। असं असलं तरीही दरमहा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे। एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता महिलांच्या खात्यात जमा होणार असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे, त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। दरम्यान लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत। ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलाय त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आली आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।